सुरुवातीलाच आत्ता एक आज दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे नंदुरबार लोकसभेच्या भाजपा उमेदवार हिना गावित यांच्या प्रचारार्थ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे। नंदुरबार शहरालगतच्या चौपाळे शिवारातील स्वामी समर्थ केंद्राच्या लगत असलेल्या खुल्या मैदानावर पंतप्रधान मोदींची ही सभा होणार आहे। सकाळी 10 वाजल्यापासून या सभेला सुरुवात होणार असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित राहणार आहेत। तर या सभेला 1 लाखांच्याहून अधिक जवळपास लोक उपस्थित राहणार असल्याचा अंदाज भाजपने वर्तवलाय आणि त्याच अनुषंगाने तयारी आणि मंडपही उभारण्यात आलाय। तर पोलिसांनी सुद्धा चोख बंदोबस्त तैनात केलेला असून राज्यातील इतर जिल्ह्यातून अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे। आणि याविषयीचे अपडेट जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी निलेश पवार आपल्यासोबत आहेत। निलेश, गुड मॉर्निंग। आज नंदुरबारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी येत आहेत। हिना गावित यांच्या प्रचारार्थ या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, त्यामुळे सगळी तयारी जवळपास पूर्ण झालेली असेल। निश्चितच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा लोकसभेच्या प्रचारासाठीचा तिसरा दौरा म्हणावा लागेल। 2014 मध्ये हिना गावितांसाठी नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा सभा घेतली होती। त्यानंतर 2019 आणि आता 2024 अशा सलग 3दा नरेंद्र मोदींची ही सभा होत आहे। त्यामुळे नरेंद्र मोदी आदिवासी बहुल भागात नेमकं काय बोलतात याकडे सर्वांच्या लक्ष लागलेलं आहे। खऱ्या अर्थानं संविधान बदलाच्या ज्या चर्चा आहे त्यामुळे आदिवासींच्या आरक्षणावरती होणारा फरक यावरनं विरोधकांनी केलेलं टीकास्त्र, मणिपूरच्या मुद्द्यावरनं विरोधकांनी भाजपाला घेरलेलं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आदिवासी बहुल नंदुरबार मतदारसंघात या सगळ्यावरती नेमकं काय भाष्य करणार हे तर मोदींच्या भाषणातून स्पष्टच होणार आहे। मात्र आता सभेला साधारणतः 1 ते सव्वा तास बाकी राहिला असल्यानं या ठिकाणी कार्यकर्ते आणि पदाधिकारी जमायला सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो माझ्या आजूबाजूला सकाळपासूनच मोदींना जवळनं ऐकता यावं, जवळनं पाहता यावं यासाठी काही कार्यकर्ते आहेत। आपण त्यांच्या भावना जाणून घेऊयात की नेमकं काय त्या कशासाठी ते सकाळपासून इथं आलेले आहेत आणि काय त्यांच्या नेमक्या भावना आहेत। सांगा, आपण मोदीला ऐकायला आलेले आहात, काय तुमच्या नेमक्या भावना आहेत? आज या ठिकाणी मोदी साहेबांची सभा होत आहे। आम्ही सकाळपासूनच खूप आनंदी उत्साही आहेत की आपल्या देशाचे एक प्रमुख नेते आदरणीय माननीय मोदीजी त्यांना पाहायची संधी आज उपलब्ध झालेली आहे आणि या महाविजय संकल्प सभेसाठी आम्ही पण साक्षी होणार आहोत याचा खूप मनामध्ये आनंद आहे। पुन्हा एकदा मोदी सरकार। आपण बघू शकतो जसं कार्यकर्ते आहेत तसे महिला पदाधिकारी देखील इथं आले आहेत, सकाळपासूनच उभे आहेत। काय भावना आहे आपली, कशासाठी आपण आलेला आहात? एवढं सकाळपासून येण्याचं कारण काय? अजून तर सभेला 1.5-2 तास बाकी आहेत। आम्हाला जास्तीत जास्त उत्सुकता अशी आहे मोदी सरकारांना भेटायची, बस। बघू शकता आपण कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे मोदींना जवळनं बघण्याची, मोदींना ऐकण्यासाठी। अक्षय तृतीयेचा मुहूर्त आहे आणि या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती भाजप कार्यकर्त्यांसाठी खऱ्या अर्थानं ही पर्वणी म्हणावं लागेल। म्हणूनच सकाळपासून भाजप कार्यकर्ते या ठिकाणी गर्दी करतानाचं चित्र दिसून येत आहे। आणि त्यामुळे आज दिवसभरातनं सगळा आढावा जो आहे तो तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास या माहितीसाठी धन्यवाद। तर महायुतीला बिनशर्त